नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं भिवंडी शहर से लगकर शेलार ग्राम पंचायत की। आज शेलार ग्राम पंचायत में एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष एडवोकेट हर्षल पाटिल ने पत्रकारों को बताया कि शेलार ग्राम पंचायत में जो लोग थे भारतीय जनता पार्टी के, उन्होंने पहले ही इस्तीफ़ा दे दिया था। बहरहाल आज पूरी तरह से शेलार ग्राम पंचायत की कार्यकारिणी भंग हो चुकी है। इसी संबंध में आज उन्होंने जानकारी दी। आइए सुनते हैं क्या कहा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष हर्षल पाटिल ने। मैं खान फखर आलम। आज शेलार गावात जल्लोष साजरा करतायत, काय नेमकं याचं कारण काय सांगताय? सर्वप्रथम मी शेलार गावचे जे 10 सदस्य आहेत ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि या मोठ्या लढ्यामध्ये एवढं त्यांनी लढ्यामध्ये हे करताना त्यांनी हा विजय मिळवलेला आहे, त्याकरता मी सगळ्यात प्रथम या 10 सदस्यांचं मी अभिनंदन करतो मनापासून। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, या संविधानाच्या तरतुदीनुसारच हा विजय त्यांनी मिळवलेला आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं। जे लोक या संविधानाचा गैरवापर करत होते आणि या संविधानाचा गैरवापर करून राजकारण करत होते, त्यांना ही त्यांच्याच माध्यमातून ही अद्दल घडवलेली आहे असं मत माझं आहे आणि म्हणून त्याकरता देखील त्यांचं अभिनंदन करतो। हा नेमका विजय कोणाचा आहे हेच मी सांगतो। परिवर्तन ह्या नावाने लोकांकडून मतं मागायची, लोकांची दिशाभूल करायची आणि परिवर्तन पाहिजे असे लोकांसमोर जाऊन मतं मागून खोटे प्रचार करून निवडून यायचं। तर आज आपल्याला खऱ्या अर्थानं परिवर्तन या शेलार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, या मेंबरच्या माध्यमातून झालेला आहे। कारण आज एवढा 3 वर्ष त्रास सहन करावा लागत होता। खंडणी स्वरूपात लोकांकडून पैसे उकळण्यात येत होते, लोकांवर खोट्या केसेस दाखल करण्यात येत होता, सगळा गैरप्रकार आणि गैरव्यवहार चाललेला। त्यामुळे म्हणून मी सातत्याने म्हणतो की आज कायद्याचा खरा विजय झालेला आहे आणि ही लढाई या सगळ्यांनी कायदेशीर मार्गाने लढलेली आहे। कुठल्याही दबावाखाली न येता, कुठल्याही दंडेशाहीला न घाबरता ही लढाई त्यांनी केलेली आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज या सगळ्यांनी, या शेलार गावकऱ्यांनी एकत्र येऊन चांगल्या करता हे परिवर्तन घडवलेले आहे। त्यामुळे या सगळ्यांकरता खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि टाळ्या झाल्या पाहिजेत। बघा, कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत। या कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की जर सगळ्या सदस्य, ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य आहेत, त्यांना जर वाटत असेल की आपला हा जो सरपंच आहे हा मनमानी कारभार करतोय, हे या गावाकरता, या गावाच्या हिताकरता न वागता ही जी काही कामं करतोय, मग त्याच्यामध्ये जी अनेक कामं त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये मांडलेली की लोकांवर अत्याचार होत आहेत, लोकांच्या हिताकरता कामं होत नाही आहेत आणि म्हणून या सगळ्यांनी एक कायदेशीर तरतूद आहे की या सगळ्यांनी एकत्र येऊन राजीनामे दिले की हा सरपंच मनमानी कारभार करतोय, त्याचे दंडेशाही पद्धतीने कारभार करतोय, म्हणून आम्हाला ते मान्य नाही, आम्ही सगळे राजीनामे देतो, तुम्ही ही जी ग्रामपंचायती डिझॉल्व करा, असे त्यांनी राजीनामे दिले। राजीनामे दिल्यानंतर देखील किती वाईट परिस्थिती ही कायद्यामधील तरतुदीत आहे। जो कायद्याचं ज्ञान असलेला माणूस, जो कायद्याची पदवी असलेला माणूस, त्याला हे माहीत असून देखील ते राजीनामे त्यांनी एक्सेप्ट केले नाही, म्हणजे हे राजीनामे किती म्हणजे मगरुरी बघा की राजीनामे एक्सेप्ट केले नाही। त्याकरता देखील मग यांना पुन्हा अर्ज करावे लागले, मग ते यांचे राजीनामे मंजूर झाले आणि मग हा प्रस्ताव शासनाकडून दाखल झाला, कारण का कायद्यातच तरतूद आहे तशी। आणि त्या कायदेशीर तरतुदीमध्ये असं आहे की जर बहुतांश मेंबरनी जर राजीनामे दिले तर पूर्ण बॉडी डिझॉल्व होते। त्यामुळे पूर्ण कायदेशीर प्रक्रियाचं पालन करून, म्हणून म्हणतोय संविधानाच्या नावावर खोटेपणा करून जे मतं मागत होते ना, त्यांनाच या संविधानानेच अद्दल घडवलेली आहे आणि म्हणून हे त्यांचं ही प्रक्रिया पूर्ण होऊन आज एक निर्णय चांगला आलेला आहे। हा लोकहिताचा निर्णय आहे, लोकांच्या या
विजयाचा निर्णय आणि शेलारकरांच्या विजयाचा हा निर्णय झालेला आहे. आणि आज ही जी दंडेशाही चाललेली ही ग्रामपंचायत जे चालवत होते ही बरखास्त झालेली आहे. आणि म्हणून हा मी म्हणेन संविधानाचा विजय आणि कायद्याचा विजय झाला. न्यायच दिलेला आहे. ही न्यायाची प्रक्रिया पुरी करून हा न्याय मिळवलेला आहे. कुठल्याही प्रकारे दबावाखाली कुठल्या न येता जे चाललेलं ते तसं नाही आहे. पूर्ण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून तहसीलदार, कलेक्टर ऑफिस, जे जिल्हा परिषद किंवा कमिशनर या सगळ्यांकडे जिथे जिथे हे अर्ज गेले हे पूर्ण कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे. थँक्यू. निवडणूकचे काय आता ते सरकारचा निर्णय. आता प्रशासकांची नेमणूक झालेली आहे. आता सरकारांना ते जे गव्हर्नमेंटला जे 6 महिन्याच्या आत निवडणूक लावायला लागते ही प्रक्रिया ते फॉलो करतील आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय होईल. ग्रामपंचायतमध्ये ज्या शेलारकरांचा जो जोश आहे, जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाबद्दल काय सांगणार आणि हा जो यश आहे हे यश कोणाचा, नक्की कोणाचा? हा निर्णय अतिशय चांगला आलेला आहे आणि हा आम्हाला अपेक्षित होता. ग्रामपंचायत ॲक्ट कलम 145(1) प्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला तर बॉडी विघटन होत असते. आम्ही त्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे 18/7/2023 रोजी आम्ही सरपंचाकडे राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर 31/7च्या मीटिंगमध्ये त्यांनी तो राजीनामा नॉट ॲक्सेप्टेड म्हणजे आमचा राजीनामा स्वीकारला नाही. कायद्यामध्ये असं आहे का ज्या प्रोसिडिंगमध्ये 16 नंबरला तो विषय होता सहीची पडताळणी, जर राजीनामा दिल्यानंतर फक्त त्यांना आम्हाला विचारायचं होतं का ही सही तुमची आहे का सदस्यांची आहे का, परंतु आम्ही आमची सही आहे एवढा विषय घ्या. परंतु त्यांची दंडशाही, दादागिरी, हुकुमशाही एवढी होती का ते कोणाचे ना ऐकता तुम्हाला पुढे अपील करा, मी म्हणजे कायदा, मी म्हणजे गाव, अशा पद्धतीची वागणूक होती. त्यांनी नॉट ॲक्सेप्टेड केल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब ठाणे यांच्याकडे अपील केला. त्या अपिलामध्ये आमच्यासाठी निकाल झाला आणि आमचा राजीनामा मंजूर केला. मग राजीनामा मंजूर केल्यानंतर कायद्याप्रमाणे जो व्यक्ती व्यथित होतो, जर आमचं राजीनामा मंजूर झाले नाही तर आम्ही अपील करायला पाहिजे. पण सरपंच त्याच्यामध्ये व्यथित नव्हता तरी सरपंचांनी उपविभागीय अधिकारी कोकण विभाग कल्याणकर साहेब यांच्याकडे अपील केला. ते अपील देखील तिथे त्यांचा अपील नामंजूर केला आणि अपील नामंजूर केल्यानंतर हा विघटनाचा प्रस्ताव म्हणजे ग्रामपंचायतपासून पंचायत समिती, पंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा कलेक्टर साहेब विभागीय अध्यक्ष आहे अशा पद्धतीने तो प्रस्ताव होता. त्या प्रस्तावाला देखील त्यांनी चॅलेंज हायकोर्टामध्ये केला. हायकोर्टाने देखील त्यांची दखल घेतली नाही आणि काल आमची ती ऑर्डरवर शिक्कामोर्तब झाली आणि ऑर्डर झाल्यानंतर गॅजेट करावा लागतो गव्हर्नमेंटचा, क्योंकि निवडणुकीची प्रक्रिया असते आणि ते देखील आमचं काल झालेलं आहे. आणि ती ऑर्डर आमच्यासाठी हा विजय हा फक्त आमचा मेंबरांचा नसून हा संपूर्ण गाववाल्यांचा आहे. त्यांचा आशीर्वाद, त्यांची प्रेरणा होती म्हणून आम्ही करू शकलो. आज एवढं आम्ही जर एक पाऊल उचलले, आज आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहे. निवडून होऊन राजीनामा तरी खाऊ नाही आहे, लेकिन आम्ही याचं कारण एवढंच आहे त्याची जी हुकुमशाही होती आज संपूर्ण आपल्या या जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना उद्धट बोलले. आमदार महेश चोकले साहेब एवढ्या चांगलं होते का आपल्या शेलार गावाकरता करोड रुपये त्यांनी दिलेले आहे, त्यांच्याबद्दल उद्धट बोलणार मी म्हणजे कोण आहे असं त्याला वाटू लागलं आहे हुकुमशाही पद्धतीने. आणि आता मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल टोरान पॉवरवर मोर्चा काढला. त्या टोरान पॉवरच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी ऐकलं असेल, मैं जैसा टोरान पॉवर का मोर्चा निकाला
वैसा मैं जिस गांव से ग्राम पंचायत से सरपंच हूँ वहाँ के सदस्य ने राजीनामा दिया, ऐसे में 100 सरपंच कुर्बान करूंगा। अगर 100 सरपंच कुर्बान करें तो एक सरपंच का अगर लोगों ने रिजाइन किया है सदस्य तो उनका एक्सेप्ट क्यों किया नाही? हे लोगों की दिशाभूल कर आहे, हे फक्त स्वतःचा स्वार्थ आहे। तो टोरांबॉरचा मोर्चा पण आहे ना, हा पण स्वार्थ आहे। आम्ही जेव्हा बॉडीमध्ये मागच्या बॉडीमध्ये घरच्या मोहीत संदीप पाटील सगळे सरपंच होते, टोरांबॉरचा आमच्याकडे एक येत नव्हता माणूस, अंडरग्राऊंड लाईन नव्हती। परंतु हा सरपंच झाल्यानंतर ॲडव्होकेट किरण चन्ने हा सरपंच झाल्यानंतर ही संपूर्ण गावाने टोरांबॉरची हात मिलावणी करून लाईन टाकून घेतली आणि सर्वांचे लाईन कापून टाकले। गोरगरिबांना अन्याय झाला, याचं जे खऱ्या अर्थाने हे भोग आलेलं आहे। आज लोकांना सांगतो मी, टोरांबॉरचा मोर्चा करतो, तुम्ही माझ्या पाठीमागे या। कशासाठी? याचे फक्त वसुलीचं काम आहे, दुसरं काही काम नाही आहे। आमदारकीचं स्वप्न बघतोय। अरे ज्या गावामध्ये त्या महेश चौगुले साहेबांनी एवढं काम केलेलं आहे, करोडो रुपये कामं झालेले आहेत, त्यांना विरोध करतोय। आमच्या ग्राउंड करता 35 लाख रुपये महेश चौगुले साहेबांनी दिले। देखभाल दुरुस्तीचा दाखला लागतो, तो दाखला देत नाही, तो काम करून दिला नाही, आजूबाजूच्या लोकांना तेवढ्यांची कामं केली। आता जलजीवनमधून आमच्या शेलार गावाला 12,500 कोटी कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री आणि महेश चौगुले स्टेट गव्हर्नमेंटचे आमदार यांच्या माध्यमातून आले, ते काम होऊन देत नाही का? तर टक्केवारी पाहिजे। शेलार गावाला पाण्याची एवढी टंचाई आहे, आज 3 महिन्यापूर्वी हा काम आलेला आहे, पण तो काम होऊन देत नाही का? तर त्याची जोपर्यंत पोली भाजत नाही तोपर्यंत होत नाही। एक कुठे गावामध्ये खड्डा खोदला तर तिथे याची माणसं जातात आणि टोरांबॉरचे गावात खड्डे मोठे मोठे खोदले, किती माणसं झाली नाही, याच्यावर समजून यायचा का ते लागेबंदी झालेली आहे आणि काहीतरी ढकलायचं राजीनामा टोरांबॉर। काय संबंध टोरांबॉरचा आमचा? आम्ही टोरांबॉरला नेहमीच विरोध केलेला, आजही केल्यानं उद्याही करणार आहोत। परंतु यांनी काय केले ना, आम्ही कायदेशीर मार्गाने एकदम गेलेलो आहोत, कायदेशीर मार्गाने ऑर्डर झालेला आहे आणि हा विजय आम्ही मेंबर हे निमित्त मात्र आहे, आमच्या मागे आशीर्वाद आहे गावाचे। हा खरा विजय गावकऱ्यांचा, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे कपिल पाटील साहेबांचा, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमदार महेश चौगुले साहेबांचा, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे ॲडव्होकेट हर्षद पाटील साहेबांचा, हा खऱ्या अर्थाने हा संपूर्ण जनतेचा विजय आहे।